नमस्कार मित्रांनो आणि आज आपण जाणार आहे ह्या ब्युटिफुल प्लेसला जे की आहे बाटू केव्ज मलेशियामध्ये. तर ही अशी अप्रतिम जागा आहे की तुम्ही पाहू शकता की याचे सीडी वगैरे ज्या स्टेप्स आहेत त्या किती कलरफुल आहेत आणि आतमध्ये केव्ज आहे आणि हे लॉर्ड मुर्गनचं टेम्पल आहे इथे. तर ही एक शॉर्ट इन्फॉर्मेशन. तर चला आपण जाऊया. पहिल्यांदा आपण नाश्ता करूयात. नाश्ता करण्यासाठी मी आलेलो आहे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जे की मलेशियामध्ये भरपूर आहेत आणि हे ओन करतात आपले केरळाचे जे भाऊबंधू आहेत ते मोस्टली ओन करतात. तर मी ऑर्डर केलेला आहे डोसा अँड चहा. तर हेच मला बेस्ट वाटले. बाकीचं काय दुसरं असं हेवी खाण्याची सकाळ काही इच्छा नव्हती. बाकी टेस्ट ओके ओके आहे, खाऊ शकतो आपण. आणि चहा तर ठीकच आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर इथून आपण जाणार आहे. मी राहतोय आता मशीद जमॅक एरियामध्ये जे की ट्विन टॉवरच्या जवळ आहे. तर इथून आपण जाणार आहे बाटू केव्सला. तर मी तुम्हाला दाखवत राहील की कसे मतलब बसनं पण जाता येते, टॅक्सीनं पण जाता येते. तर बघूयात आपण पुढे की मी कोणत्या रूटनं जातोय वगैरे. बाकी या हॉटेलचं मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो. प्राईसची एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर हे आहे मेनू कार्ड हॉटेलचे. ही आहे चहाची स्मॉल साईज आणि हे आहे मेनू कार्ड. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉफी तारीख केसी 2.10. तुम्ही हे स्टॉप करून वापरू शकता. बाकीचे पण रेट वगैरे चेक करू शकता. तर असं काही आहे या कॅफेबद्दल या रेस्टॉरंटबद्दल आपण सांगू शकतो. तर चला आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण निघूयात इथून. तर आता आपण चालू जाणार आहे वाटू केव्जला. आता इथून दोन ऑप्शन आहेत. तर बस स्टॉप इथं समोरच आहे, इथून जाता येईल. नाहीतर इथून ग्रॅब जसं आपले जो उबर आहे तसं इथं ग्रॅब टॅक्सी म्हणून आहे, तिथून जाते. तर माझ्यामध्ये टॅक्सीनं जावं. येताना बघूया, जर वाटलं तर 15 मिनिट दाखवते. तर असे स्टॉल लागतात खायचं वगैरे. तुम्हाला काय असेल तर स्टॉपवर काय बस इथून एक बस भेटून जाईल. बस भेटून जाईल. टॅक्सी तर जाऊया ना. टॉपवरून असं काही व्ह्यू आहे. समोर एक टॉवर दिसत आहे आणि हा ऑलमोस्ट पार्किंग एरिया टाईप आहे आणि इथे स्ट्रीट फूड वगैरे लागलेलं आहे. तर असे काही आहे. मॉर्निंग. What do you say? Batu Cave Temple. Yes. Nice car. You have a nice car. तर अशा तऱ्हेने आपण पोचलेलो आहे बाटू केव्जला. तर हे जे समोर आहे ते बघून असं वाटत असेल इकडे तर डोंगरात वगैरे आलेलं आहे. असं काय नाही आहे, इकडे सिटी आहे पूर्ण. हे चढायचं आहे आता. रंगी बेरंगी. तर मी आत्ता घेणार आहे ड्रोन शॉट आणि ड्रोन शॉट दाखवत दाखवत मी तुम्हाला याची हिस्ट्री सांगतो.
तर वेगवेगळ्या अँगलने मी ड्रोन शॉट घेणार आहे. तर ऐकत राहावा, पाहत राहावा. तर बाटू केव्ह जे आहे ते मलेशियातली मोस्ट फेमस लँडमार्क आहे, जसे की तुम्ही बघू शकता. आणि जो स्टॅच्यू आहे इथे तो लॉर्ड मोर्गनचा आहे, जे की मतलब फेमस तमिळ कल्चरमध्ये एक पिलग्रिमेज आहे. तर अशा पद्धतीनं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी ह्या शिड्या ज्या आहेत ते 272 आहेत, कलरफुल आहेत आणि त्याच्यानंतर मग केव्ह स्टार्ट होते. तर केव्ज ही किती अराउंड 400 मिलियन इयर्स वर्षापूर्वीची आहे. आणि साधारण ही जी केव्ज आहे ही लॅमस्टोनची बनलेली आहे. तर ही याची खासियत आहे. आणि अजून जर काय सांगायचं झालं, तर इथे तुम्ही माकडं बघू शकता. भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात आहेत आणि तुम्हाला जपून चालावं लागणार आहे, कारण ते हिसकावून वगैरे घेतात. आणि केव्जमध्ये गेल्यानंतर तिथं बॅट्स वगैरे अजून पण आहेत भरपूर प्रमाणात. तर ते राहतोय म्हणजे तो एक स्मेल केव्जमध्ये येतोय. आणि पाणी वगैरे हे ते पडत असते केव्जमध्ये. बाकी आतमध्ये गेल्यानंतर तिथं पण टेम्पल आहे, जे की मी तुम्हाला दाखवेल पुढे गेल्यानंतर. आणि अजून काय सांगता येईल? एक तमिलियन फेस्टिवल आहे, थाईपॉसम. आता याचं प्रोनाउन्सिएशन कसं करतात माहीत नाही मला, पण असंच आहे थाईपॉसम. ते इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे इयरली इथं क्राऊड मोठ्या प्रमाणात जमा होतो ह्या फेस्टिवलसाठी. जे तमिलियन आहेत ते इथे व्हिजिट करतात. तर ही एक गोष्ट आहे. बाकी दिसायला इतकं सुंदर दिसते, कलरफुल स्टेप्स वगैरे. आणि ड्रोनचा जो आपण शॉट घेतोय त्याच्यातून तर अजूनच भारी वाटते. बाकी ड्रोन वगैरे अलाउड आहे इथं, तुम्ही उडवू शकता, काही रेस्ट्रिक्शन वगैरे नाही आहे, लिगली आहे. दुसरी गोष्ट अजून याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे? जास्त काय असं क्लाइंब नाही आहे, तुम्ही आराममध्ये चढू शकता. बाकी क्राऊड वगैरे तुम्ही बघू शकता. इंडियन्स भरपूर दिसतात इथे, फॉरेनर्स तर आहेतच. इवन आपण पण इंडियन्स म्हणजे आपण पण फॉरेनर्सच आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये. सो ही गोष्ट आहे. बाकी महाराष्ट्रीयन पण भरपूर आहेत, भरपूर लोकांना मी भेटलो. तर हा एक मलेशियामधला फेमस म्हणजे टुरिस्ट स्पॉटच म्हणता येईल आपल्याला. तर व्ह्यू असा काही आहे, बघू शकता तुम्ही. किती सुंदर अप्रतिम वाटत आहे. बाकी आपण जाऊयात आता केव्जमध्ये. अशी काही एंट्रन्स आहे, की केव्जची एंट्रन्स आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आपण जाऊयात आतमध्ये. आता आलेलो आहे वाटर केव्जमध्ये. बघू शकता तुम्ही माझ्या दाखवतो तुम्हाला. अजून तिकडं पण चाललेलं आहे. तर आतमध्ये मंदिर वगैरे आहे, तर तुम्हाला इथे म्हणजे फुलं वगैरेही भेटून जातात. नंतर तुम्हाला काही सोवेनियर फ्रिज मॅग्नेट वगैरे, नाहीतर काही मूर्ती वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. तर असा काही यातला व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हे लाईमस्टोनची केव्ज आहे, ओल्डेस्ट आहे. आणि हे मंदिर तुम्ही पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओजमध्ये कसं दिसतं एवढी आयडिया नाही आहे, पण डोळ्यांना एकदम पीसफुल असं वाटत आहे. बाकी केव्जमध्ये बॅटचा स्मेल वगैरे आहे, एवढाच एक प्रॉब्लेम आहे. बाकी तर आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि रिटर्न चाललेलो आहे. तर अशा तऱ्हेने आपली बाटू केव्ज झालेली आहे. आणि हा एक सेल्फी स्पॉट आहे बाटू केव्ज. आपण चाललेलो आहे रिटर्न. तर हे बघा, कबूतरच कबूतर आहे. तर अशा तऱ्हेने आपली सक्सेसफुली बाटू केव्ह विजिट झालेली आहे. इथे अजून टेम्पल्स वगैरे आहेत आजूबाजूला. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते टेम्पल्स वगैरे करू शकता.
तर हे एक टेम्पल आहे त्याच्यामधले आणि तो बघू शकता तुम्ही हनुमान जी उनका स्टैचू है। तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में। बाय बाय।